आदरणीय व्यासपीठ आणि जमलेल्या सर्व मित्रांनो, आज या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि या ठिकाणी तुमच्यासाठी लेक्चर द्यायला लावलं, ते माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. चाललंय की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या ठिकाणी माझा मुलगा होता, तो आज तो एअरफोर्समध्ये आहे आणि तो सध्याला पोस्टेड चेन्नई या ठिकाणी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा दुसरा की मी आर्मीमध्ये होतो. आर्मीमध्ये 17-18 वर्ष नोकरी करून आता मी सध्याला महाराष्ट्र पोलीस कोतवाली पोलीस स्टेशन नगरला या ठिकाणी नेमणुकीला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व्हिस दोन प्रकारच्या असतात. पहिले असते बेल्ट फोर्स आणि दुसरी असते सिव्हिल नोकरी. सिव्हिल नोकरीमध्ये कोणते येतात, तलाठी, ग्रामसेवक वगैरे अशा पद्धतीचे. आणि दुसरी नोकरी असते बेल्ट फोर्स. बेल्ट फोर्समध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, पॅरामिलिटरी आणि पोलीस हे सगळे विभाग असतात. त्यामध्ये नॉन टेक्निकल अशा पद्धतीचे. आता तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्ही बेल्ट फोर्सच्या नोकरीसाठी या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे, तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. कारण की इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स हे सगळे विभाग चांगले येतं. सगळे फॅसिलिटी सारखी. आता सगळं जे काय आहे इमेज समाजामधली सगळं चांगलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणसाला चिकाटी पाहिजेत. चिकाटी जर असेल, जिद्द असेल तर माणूस यश 100% मिळू शकतं. मी माझ्या स्वतःवरून सांगतो, मी माझ्या स्वतःच्या मुलावरून सांगतो. माझे वडीलसुद्धा इंडियन आर्मीमध्ये होते. त्यानंतर मला सुद्धा अशी जिद्द होती. मी ज्यावेळेस कॉलेजला होतो तेसुद्धा मला असं वाटायचं की अंगावर वर्दी असायला पाहिजेत. वर्दीसाठी मी खूप कासावीस करत होतो, खूप प्रयत्न केले आणि त्यानंतर मी बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये जॉईन झालो. मी बी नोकरी केली आर्मीची. मला बी असं वाटत होतं माझे वडील आर्मीत असल्यामुळं, मी आर्मीत असल्यामुळं माझा मुलगा एअरफोर्समध्ये जावा अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती आणि ती माझी मुलांनी इच्छा पूर्ण केली. आज तो इंडियन एअरफोर्समध्ये चेन्नई या ठिकाणी सेवारत आहे. दुसरी मुलगी, मला असं वाटत होतं की ते डॉक्टर बनावा, तर ती सुद्धा आज 2nd इयर त्याचं संपलं, आता 3rd इयर चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलाच्या पाठीमागे जर आई वडील जर खंबीरपणे उभा राहिले तर मुलाला यश हे 100% मिळतं. आज आमच्या क्षेत्रामध्ये आम्ही पाहिलंय की मुलं आजकाल 15-16 वर्ष झाले की आई बापाला उलटं बोलतात, भांडणं करतात, घरामध्ये वादविवाद घालतात. आमच्याकडे केसेस येतात दररोज. मग त्यावरून असं वाटतं की आपण मुलांना पाठीमागे उभा राहिलो, त्याच्यामुळे पोरांना आज यश मिळालं. तुम्ही सुद्धा आज घरदार सोडून या ठिकाणी आलात. तुम्हाला इतकं मार्गदर्शन इतकं चांगलं आहे, तुम्हाला शिक्षक वर्ग खूप चांगलं आहे आणि आमचे खास मित्र दुबे सर हे तुम्हाला इतकं मोठं मार्गदर्शक भेटलेलं आहे की त्याचा म्हणजे भरपूर काही आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही आलात. चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण घ्या आणि कोणत्याही दलामध्ये जा. असं नाही की नुसतं आर्मीमध्येच गेलं पाहिजे, एअरफोर्समध्येच गेलं पाहिजेत. कोणत्याही डिफेन्समध्ये जा. पॅरामिलिटरी असो किंवा इंडियन आर्मी असो, नाही तर नेव्ही असो, एअरफोर्स असो, कशामध्ये जरी गेले ते एक जीवन जगण्याची एक शैली वेगळी आहे. तुम्ही बघा, एक सर्रास उदाहरण घ्या. 2 व्यक्ती येतात, एकाच्या अंगावर वर्दी आहे, तो सिंपल कोणता असू दे पण अंगावर वर्दी आहे. आणि एक समजा एखादा डेप्युटी कलेक्टर आहे किंवा कलेक्टर आहे, बरोबर आहे, तो राहील ह्या ड्रेसवर, सिव्हिल ड्रेसवर. आणि एक वर्दीवाला असेल, रस्त्यातून जाताना सिव्हिल ड्रेसवर लोक जास्त त्याच्याकडे पाहणार का वर्दीवाल्याकडे जास्त पाहणार? बरोबर, वर्दीवाल्याकडे. म्हणजे वर्दीवाल्याचं एक इम्प्रेशन आहे. मग आपल्याला जर समाजामध्ये मान सन्मान जगायला असेल तर आपल्याला त्या पद्धतीने जगलं पाहिजे. मग तो कोणत्या डिपार्टमेंटचा असू द्या, अंगावर वर्दी पाहिजे. मला वर्दीसाठी मी पहिल्यांदा याला लागलो, ग्रामसेवक झालो, तलाठी झालो. कारण की मी स्वतः BSc ॲग्री आहे. आर्मीमध्ये असताना मी BSc ॲग्री केली. नगर जिल्ह्यामध्ये पहिला माजी सैनिक मी BSc ॲग्रीवाला. मी आता दुबे सरांशी तेच बोलत होतो की ज्या वेळेस मी रिटायर झालो त्यावेळेस मी सोल्जर बोर्डामध्ये माझं रजिस्ट्रेशन करण्यासाठी गेलो होतो. तर माझ्यासाठी वेगळं रजिस्टर त्यांना ओपन करावं लागलं आणि तिथला जो क्लार्क मला घेऊन, एक कर्नल होता रोखले साहेब, त्यांच्याकडे घेऊन गेला. बघा, आपल्या क्षेत्रातले लोक सुद्धा खूप शिकलेले असतात म्हणून. त्यानंतर मला 2 नोकऱ्या मिळून सुद्धा मी ती केली नाही. मला फक्त पोलीसची नोकरी करायची होती. का? त्याच्यामध्ये इमेज आहे. आज तहसीलदारकडे जरी गेलो तरी तो बसा म्हणतो, बोला काय काम आहे मेजर, आपलं काम मार्गी लावतो. BDO कडे जा, तुम्ही TO कडे जा, तालुका कृषी अधिकाऱ्याकडे जा, आपल्याला मान सन्मानानेच बोलणार.
त्यामुळं आपल्या अंगावर एक वर्दी आहे, आपण एक देशाचे चांगलं एक महत्त्वाचं काम पार करतो आपण, त्यामुळं त्यासाठी तुम्ही इथं आलात. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा राहतील. फक्त एक जिद्द ठेवा, एक चिकाटी ठेवा, मेहनत ठेवा, हे 100% मिळतं. माझ्या मुलाचा सर तुम्हाला सांगतो म्हणजे असा रिझल्ट होता सर, मला कायमचे फोन करायचे, त्याला आळस खूप होता खूप. आता सरांनी मला इथं का पाठवलं त्याचं एकच कारण आहे की माझ्यासारखा पालक त्यांनी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. म्हणजे माझे असे सडतोड निर्णय राहायचे की ते निर्णय आज त्याचं फ्युचर बनून गेलं. असंच तो झोपायचा, थोडा आळस राहायचा, शरीरावर उठत नसायचा. मला सर कायमचे फोन करायचे, हरा साहेब आपका लड़का उठता नहीं, पीटी करता नहीं, भागता नहीं, थोडा मतलब ऐसा ऐसा कर रहा है करके. मी त्याला 2-3 वेळेस समजून सांगितलं, पण त्याची आहे तीच परिस्थिती राहिली. त्यावेळेस लोकेशन इथं नव्हतं, तिकडं होतं ते रोडच्या कडेला, त्या ठिकाणी अकॅडमी होती. मी त्याला सांगितलं, तू जर समजा आज सगळं सोडून तुला अकॅडमीमध्ये पाठवलंय, तिथं आपण खर्च करतोय, त्या ठिकाणी तुझं टीचिंग फी सगळं वगैरे आपण करतो, जर तिथं जाऊन तू झोपा काढत असेल तर तुला मी 10 मिनिटं वेळ देतो. नॅशनल हायवे वाहतोय म्हणलं, 10 मिनिटं. दुबे सरांना म्हणलं आवाज मोठा करा फोनचा, त्याला ऐकू द्या. आवाज मोठा केला आणि मोठ्याने मी बोललो की मला 10 मिनिटाच्या आतमध्ये मेसेज आला पाहिजेत की यांनी जाऊन आत्महत्या केली गाडी खाली. त्याला मी असं बोललो की त्याच्यानंतर त्याचं सगळं झोपच उडाली. जर तू जात नसल तर मी येऊन तुला गाडी खाली टाकणार. म्हणजे हे मी त्याला का बोललो, आज बघा जवळजवळ त्याला 70,000 रुपये पेमेंट झालं. फायदा कोणाचा झाला, एक पालकांनी कडक भूमिका घेतली म्हणून झाले. त्यावेळेस मी पोलीस खात्यामध्ये होतो, मला त्यावेळेस लोक आमच्याकडे यायचे. 15 वर्ष झाला मुलगा त्या आईबापाच्या डोक्यावर बसतो, आईबापाला भांडणं करतो, दारू पितो, दारूच्या आहारी जातो, हे गोष्टी मी पाहत होतो. त्या वळणात जाण्यापेक्षा याला कडक शब्दात बोललेलं काहीच फरक पडत नाही. त्याला त्याची झीट आली, त्याला वाईट वाटलं, सरांसमोर बोललो, त्याचा अपमान झाला. दुसऱ्या दिवसापासून त्यांनी इतका चंग बांधला, थोड्या दिवसामध्ये तो इंडियन एअरफोर्समध्ये गेला. आणि त्यांचं सिलेक्शन सर ऑल इंडियातून असतं, आर्मीचं तरी BRO मधून असतं, पण एअरफोर्सचं नेव्हीचं सिलेक्शन हे ऑल इंडियातून असतो. त्याचा 100 रँकिंग होता, हुशार तो, आर्मी स्कूलला शिकला, पण आळस अंगावर लय. तर मी त्यावेळेस तो शब्द वापरला. आज तो त्याला इतका टर्निंग पॉईंट देऊन गेला. मग मला दुबे सर म्हणते तुम्ही अवश्य पोरांना सांगा ही गोष्ट की तुम्ही कशी कडक भूमिका घेतली होती. तर तुम्ही पोरं हुशार आहात, तुम्ही इथं आलात, योग्य ठिकाणी आलात, तुम्हाला शिक्षक वर्ग चांगला भेटलाय, तुम्ही इथं आलात, त्याचा फायदा घ्या, मेहनत करा, चिकाटी घ्या, वादविवाद करू नका. तुम्हाला पुढं फ्युचर बनवायचं. तुम्हाला मी एक उदाहरण दिलंय, वर्दी अंगावर असल्याच्या नंतर, त्याच्यानंतर सिव्हिल ड्रेस असल्यानंतर किती इमेज आहे. बरं, दुसरी गोष्ट, आज तुम्ही डिफेन्समध्ये नोकरी केली, 15 वर्षांनी रिटायर झाले, तुम्हाला माहिती दर्जा भेटतो. दर्जा भेटल्यानंतर तुम्हाला परत 15% आरक्षण आहे, तुम्हाला पेन्शन वेगळी, तुम्हाला इकडं पगार वेगळा, दोन्ही मिळून तुम्ही 1,00,000-1,15,00,000च्या आसपास जातात. म्हणजे तुमच्याबरोबरचं इकडं जर एखादा तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असेल त्याच्यापेक्षा जास्त पेमेंट तुमचं बनतंय. आणि प्लस पॉईंट, तुमच्या मुलाला 5% शाळेमध्ये आरक्षण, तुम्हाला 15% परत नोकरीसाठी आरक्षण, तुम्हाला परत मुलांसाठी तुम्हाला सोल्जर बोर्डाकडून पैसे मिळतात, केंद्रीय बोर्डाकडून शिक्षणासाठी पैसे मिळतात. इतकी फॅसिलिटी आहे ना की प्रमाणे. फक्त डिफेन्सची नोकरी जास्त नाही, 15 ते 17 वर्ष नोकरी महत्वाची. त्यांनी जर तेवढी नोकरी केली ना त्याचं कल्याण झालं समजायचं. त्यासाठी तुम्हाला काय पाहिजेत, आता शिकाटी पाहिजेत, जिद्द पाहिजेत आणि मेहनत करणं गरजेचं आहे. आणि हे करत असताना तुम्ही वरिष्ठांचा सन्मान द्यावायचा. शिक्षक लोकही तुमच्यासाठी करतात, तुमच्या करिअर घडवण्यासाठी करतात. शिक्षकांना उलटं पालटं बोलायचं नाही, त्यांना आदरणीय, त्यांचा दर्जा समाजातला खूप मोठा आहे, ते एक आदरणीय असतात, ते मुलं घडवतात, त्याच्यामुळे त्यांचा दर्जा खूप मोठा आहे. त्यांना आदराने त्यांच्याबरोबर वागा. त्यानंतर तुम्ही उद्या जर तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही या ठिकाणी येऊन परत सरांना पेढे द्या, तुमचा या ठिकाणी सत्कार होईल, है ना सर, बरोबर नाही? तर त्या ठिकाणी तुम्ही आवर्जून सरांना भेटायला या. खूप चांगलं आहे तुमचं. डिफेन्सची नोकरी ना खूप खूप चांगली नोकरी आहे, एकच नंबर नोकरी आहे. फॅसिलिटी भरपूर आहे. आता चांगल्या पद्धतीने मी माझ्या मुलावरून अनुभव घेतला आहे. मी या ठिकाणी मुलगा होता, त्याला मी मागं लागून त्याला रिझल्ट भेटला. चेन्नईमध्ये झाली 4.5 वर्ष नोकरी झाली, अजून काही दिवस नोकरी झाला, पेन्शनचा हकदार आहे. आणि आता एक शासनाने समजा ते अग्निवीर वगैरे काढले, पण ते अजून सक्सेस नाही आहे. पुढं मागं ते तर तसे 25% तर रेग्युलर आहेतच त्याच्यामध्ये, आणि आपल्याला 25% राहायचे त्यानंतर, बरोबर.
जरी आपण गेलो त्याच्या अग्निवीरमध्ये जरी गेलो तरी 25% मध्ये राहायचं हे धरून धरून चालायचं. आज मुली आज प्रत्येक ठिकाणी येतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये येतात. नेव्हीमध्ये मुली येतात, एअरफोर्समध्ये मुली येतात, प्रत्येक क्षेत्रात मुली येतात. असं कोणतं क्षेत्र नाही त्या ठिकाणी मुली नाहीत. बरोबर आहे की चुकीचं? आज आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती कोणी? महिलाच आहे ना. त्याच्यामुळे महिलांनी कुठंच मागं राहायचं नाही. आणि फक्त तुम्हाला काय करावं लागेल, मेहनत करावं लागेल. आणि कुठं बी मेहनत केल्याशिवाय काहीच होत नाही. मी ज्या वेळेस रिटायर झालतो त्यावेळेस मी 24 तासून 18 तास अभ्यास करत होतो. मी तुम्हाला हे का सांगतो की मी स्वतः केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत इतके पालक येतात, पण मला नाही वाटत कोणत्या पालकाचं इथं लेक्चर ठेवतात. माझंच प्रत्येक वेळेस ठेवतात का? तर त्याच्यातून काहीतरी चांगलं भेटावा, काहीतरी त्याच्यातून मार्गदर्शन भेटावं, मुलाला त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा. त्यासाठी या ठिकाणी मला 2 शब्द बोलायसाठी संधी देतात ते. तर मुलांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीचा अभ्यास करा. अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. जे ते तुम्हाला म्हणजे पॉईंट सांगतात. आणि हे डिफेन्सचा एक लिमिटेड अभ्यास आहे. बाकी महाराष्ट्र म्हणजे तलाठी झालं, पोलीस झालं, यांच्यासाठी अमर्याद अभ्यास आहे. अमर्याद म्हणजे कोणताही प्रश्न कुठं बी पडतो. त्याच्यामुळं त्याचा सिलेबस असा फिक्स नाही आहे. तात्याचा ठोकळा पाहिला का तुम्ही? कोणी पाहिलाय का? वाचला का ते पुस्तक? नाही, तुम्हाला नाही त्यातलं माहिती. चलो, तर हे लिमिटमध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला 100% यश भेटतं. फक्त तुम्हाला मेहनत ठेवावं लागेल, चिकाटी ठेवावं लागेल, जिद्द ठेवावं लागेल. हे जर तुम्ही केलं तर तुम्हाला 100% यशस्वी होईल तुम्ही. आज माझ्या मुलाचा तिथं फोटो पाहिला मी, तिथं बोर्डवर नाव पाहिलं खाली, मला आनंद वाटला. ती तिची आई आहे. खूप आनंद वाटला की मी त्याला वाईट वक्त बोललो सर त्यावेळेस, परंतु त्यांनी त्या चीज केलं त्या शब्दाचं. तसं तुम्ही मेहनत करा. या ठिकाणी कोऑपरेट करा शिक्षकांना. ही अप्सर करिअर अकॅडमी ही आसपासच्या एरियामध्ये सगळ्यात 1 नंबरची टॉपची अकॅडमी. इथं कोणी शक्यतो फेल जात नाही. आणि बाहेर बी संदेश चुकीचा देऊ नका. माझ्या बऱ्याचशा मित्रांच्या अकॅडमी आहेत नगर जिल्ह्यामध्ये, बऱ्याचशा मित्रांच्या. पण ह्यो जो रिझल्ट आहे तो त्या अकॅडमीमध्ये नाही. काही टोटल अकॅडमी बंद पडल्यात, पण इतकं पॉवरफुल आहे. इथं चांगले चांगले लोक येतात, चांगले लोक व्याख्यान देतात, मार्गदर्शन करतात, शिक्षक लोक चांगले लाभलेत. याचा तुम्ही 100% फायदा घ्या, गैरफायदा घेऊ नका. आलं लक्षामध्ये? आणि मेहनत करा, चिकाटीने अभ्यास करा. 100% यश आहे, 100%. हे म्हणजे शक्य नाही असं नाहीच. पॉझिटिव्ह राहा, कायमचं पॉझिटिव्ह राहा. मला हे शक्य काहीच नाही. मला एक सांगाल, जो माणूस UPSC पास होतो, MPSC पास होतो, ते आपल्यासारखाच आहे ना माणूस. मग आपल्याला तर नॉर्मल परीक्षा पास व्हायची ना. ही काय म्हणजे आर्मी नेव्हीची काय लय म्हणजे UPSC MPSC लेवलची परीक्षा नसते. आणि त्याचं मार्गदर्शन तुम्हाला इथं मिळतंय. त्याच्यामुळे तुम्हाला ही परीक्षा पास व्हायला काहीच अवघड नाही. तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तुम्हाला सगळं व्यवस्थित मिळून जाईल. मेहनत ठेवा, घरी जायचा विचार करू नका. एकदा नंतर आपल्याला फौजी व्हायचं आहे. तुम्हाला अजून एक महत्त्व सांगतो, जर तुम्ही फौजी झाला ना, तुम्हाला तुमचं सगळं करिअर चांगलं मिळेल. तुमचं उद्या लग्न बी होणार आहे, तुम्हाला मुलगी सुद्धा छान भेटेल. का? एक पावरबाज नोकरी आहे. समाजात जा, तुम्हाला इज्जत आहे, मान सन्मान आहे. मेजर शब्द हा तुम्हाला वापरला जाईल. आलं लक्षामध्ये? हा शब्द कुणासाठी बी नाही आहे. एक पावरबाज शब्द असतो. तुम्ही समाजात बसले, तुम्ही 1000 माणसामध्ये तुम्हाला फक्त मेजर म्हणून अलाउन्स करा, तुमचं हृदय भरून येईल. सर बरोबर आहे की नाही? त्यासाठी तुम्हाला मेजर बनायचं असेल ना, तुम्हाला जिद्द ठेवणं गरजेचं आहे, तुम्हाला चिकाटी ठेवणं गरजेचं आहे, तुम्हाला हिंमत ठेवणं गरजेचं आहे. आई वडिलाला आठवड्यातून 1 दिवस असेल तुम्हाला फोन करायची वेळ, फक्त 1 दिवस करा, काय फरक नाही पडत. लोक 32 आणि 34 वर्ष नोकरी करतात. आता माझा भाऊ रिटायर झाला ऑर्डिनरी कॅप्टनवरून. त्याला ते 2 मी संघच भरती झालतो आर्मीमध्ये. आज तो ऑर्डिनरी कॅप्टनवरून आला. आज जवळजवळ त्याला 65,000 रुपये पेन्शन आहे. सर काय करायचं त्याला 65,000 पेन्शन मिळालं, दुसरी नोकरी करायची? जवळ 70-80 लाख रुपये मिळाले. हे कोणत्या क्षेत्रात आहे? कोणत्या क्षेत्रामध्ये नाही, हे डिफेन्समध्ये आहे. त्यामुळं तुम्ही जिद्द ठेवा, अभ्यास करा. जे तुम्हाला प्रश्न येत नाहीत, उत्तरं येत नाहीत, ते सरांचे मार्गदर्शन घ्या, त्यांना विचारा आणि त्याच्यातून तुम्ही ही करा. परंतु 100% यश घेऊन जा, जेणेकरून तुमचं बी भविष्यामध्ये इथं बोर्डवर नाव आलं पाहिजेत, इथं तुमचा फोटो लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. आणि तुम्हाला मी परत एकदा डिफेन्समध्ये, मी डिफेन्स शब्द का वापरला की तिन्ही क्षेत्राला डिफेन्स म्हणलं जातं. तर तिन्ही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शुभेच्छा देतो. माझा मुलगा या ठिकाणी राहिला, मला त्या मुलाने इथं रिझल्ट दिला.
म्हणून मला इथं वारंवार यायचं. हे आमचे मित्र येतं, यांचे मुलगा मी घेऊन आलो आहे ॲडमिशन करण्यासाठी. आज बघा तो माझ्याजवळ तो किती दिवसापासून मागं लागत होता की मला माझं करिअर घडवा. माझ्या मित्रांच्या अकॅडम्या असून सुद्धा मी त्याला तिथं नेलं नाही, त्याला इथं आणलं. का? इथं माझ्या मुलाचं करिअर घडलेलं आहे इथून, म्हणून माझी इथं श्रद्धा आहे. इथं माझं काही असू द्या, पण या ठिकाणी मला यायची इच्छा होती. तसंच जसं माझ्या मुलाने इथं करिअर घडवलं, माझ्या मुलाने इथं एक आमच्यासाठी एक आनंदाचा क्षण तयार करून दिला, तसाच तुम्ही सुद्धा तुमच्या आईवडिलांसाठी एक आनंदाचा क्षण तयार करून, तुम्ही आज नोकरीला जर लागले ना, तुमच्या आईवडिलांची इज्जत समाजामध्ये वाढते. उद्या कोणी म्हणतो त्याचा मुलगा आज एअरफोर्समध्ये, त्याचा मुलगा नेव्हीमध्ये, त्याचा मुलगा पॅरामिलिटरीमध्ये, म्हणजे एक इमेज वाढते. स्वतःची तर वाढतीच वाढते, आईबापाची. परत अजून एक प्लस पॉईंट होतो, नात्यागोत्यामध्ये सुद्धा आपली इज्जत वाढते, त्या कुटुंबाची. समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो त्या कुटुंबाकडं, आणि समाजातले माणसं बी थोडं त्या कुटुंबाकडं म्हणजे नमूनच वागतात. आज जर समजा तुम्ही एक नेव्हीमध्ये येतं, आज तुमच्या घरी प्रॉब्लेम जर झाला, तुम्ही तुमच्या सीओचं पत्र कुठं येईल? SP ऑफिसला येईल. SP ऑफिसवरून कुठं येईल? आमच्या एखाद्या पोलीस स्टेशनला येईल. ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत ते गाव आहे तिथं येईल. आम्ही स्वतः जाऊन तिथं जाऊन इन्क्वायरी करू, काय बुवा नेमकं ह्या जवानाला प्रॉब्लेम काय, याच तो तिकडं बॉर्डरवर आहे, याच्या घरच्याला त्रास का होतो, याची चौकशी आम्हाला करायची ते अधिकार असतात. त्यासाठी जरी तुम्ही आईवडिलाला सोडून गेले तरी आईवडिलांची केअर करण्यासाठी सुद्धा यंत्रणा आहे सर, त्यांची सुद्धा केअर करण्यासाठी यंत्रणा आहे. म्हणून हे क्षेत्र सगळ्यात चांगलं आहे. ते मी तुम्हाला सांगितलं, 17 व 18 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तुम्हाला काय दर्जा भेटतो, पेन्शन प्लस पैसा प्लस वरून 15% आरक्षण, सगळ्या बाबतीत ओके आहे. आणि त्यामध्ये तुम्ही जर डिफेन्समध्ये गेले तर गप्प बसू नका, त्यामध्ये सिव्हिल एज्युकेशन चालू ठेवा, ते नॉन टेक्निकल डिग्री घ्या. आपल्याला MPCला सुद्धा आरक्षण आहे, आरक्षण नाही परंतु आपल्याला वयाची अट आहे. 45 वर्षापर्यंत आपण MPC देऊ शकतो, 45 वर्षापर्यंत MPC देऊ शकतो. आपण रिटायरमेंट नंतर कोणती परीक्षा देऊ शकतो. क्लास 3ची पोस्टला आपल्याला 12वी पास पाहिजे, 10वी पास पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला 15 वर्ष नोकरी झालं डिफेन्समध्ये, आपल्याला एक ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट भेटतं. त्या सर्टिफिकेटवर आपण क्लास 3ची कोणतीही एक्झाम देऊ शकतो. क्लास 3मध्ये कोणती पोस्ट येतात सांग बरं? नाही. ओके. क्लास 3मध्ये तलाठी येते, ग्रामसेवक येतो, वनरक्षक येतो, पोलीस येतो, इरिगेशनवाले येतात, हे क्लास 3मध्ये येतात. कोणत्या साईडचा क्लार्क येतो, हे क्लास 3मध्ये. त्याला तुम्ही नुसते 15 वर्ष नोकरी करून जरी आले डिफेन्समधून तरी कोणतेही एक्झाम देऊ शकतो, तुम्ही त्याला ॲप्लिकेबल होऊन जातो. आणि तुम्हाला जर MPC द्यायची मोठा अधिकारी व्हायचा असेल तर तुम्हाला कोणत्या साईडचं ग्रॅज्युएशन पाहिजे, कोणते तुम्ही साधं प्लेन BA व्हा किंवा BSc व्हा किंवा BSc ॲग्री व्हा किंवा MSc ॲग्री व्हा, कोणतं पण डिग्री पाहिजे, बरोबर आहे. तुम्हाला जर वरच्या पोस्टला जायचं असेल, आणि जो आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सला जो जातो तो 100% अधिकारी बनतो आल्यानंतर. हे आमच्या याच्यातलं म्हणजे आत्तापर्यंतचा म्हणजे अनुभवाचा विषय आहे. कारण की आर्मीमध्ये शेड्यूल बिझी असतं, शेड्यूल असतं, त्याला एवढा वेळ भेटत नाही. पण नेव्ही आणि एअरफोर्स हे थोडं रिलॅक्स असतं. 8 तास नोकरी झाली ना, 16 तास त्यांना कोणी विचारत नाही एअरफोर्स नेव्हीला. त्याच्यामुळं त्यांना सिव्हिल अभ्यास करता येतो, सिव्हिल स्टडी करता येते, सगळ्या गोष्टी करतात. किती लांबचं जाऊ, सरांचंच उदाहरण घ्या. सरांची डिग्री पाहिली तुम्ही कधी? पाहिली का? नाही. तुम्ही नाही पाहिली. सरांची डिग्री बघा. सर इतकं शिक्षण घेतलंय, कशामुळे घेता आलं त्यांना? एअरफोर्समध्ये होते म्हणून. तसं आर्मीवाला तुम्हाला इतकं शिक्षण एज्युकेटेड मी जर सोडलो तर 95% तुम्हाला ग्रॅज्युएशनवाला दिसणार नाही, 5% असतील आर्मीवाल्या. बाकी तुम्ही नेव्ही आणि एअरफोर्सवाल्याशी तुम्ही संवाद साधा, तुमच्या गावामध्ये असतील बघा ते किती एज्युकेटेड असतील. 100% डिग्री त्यांच्या कोणत्या साईडची डिग्री असते. खरे खोटं? का? त्यांना वेळ भेटतो, अभ्यास असतो आणि त्यांचा तो माहोल तसा असतो. तसा आर्मीचा माहोल नसतो. परंतु मी हे बी म्हणत नाही की आर्मीची नोकरी खराब नाही, सगळ्या सारख्या नोकऱ्या चांगल्या. पण ज्याला मोठं व्हायचं त्याने जास्त आपला फोकस एअरफोर्स करा. एअरफोर्समध्ये सगळं रिलॅक्स नोकरी आहे, चांगली नोकरी, मान सन्मान नोकरी. एअरफोर्सचा साधा तो जवान जरी असेल तरी बाहेर त्याला सिव्हिलमध्ये त्याला अधिकारी समजलं जातं. अधिकारी एअरफोर्स म्हणजे लय स्टँडर्ड समजलं जातं. आर्मीचं इथं सुभेदार मेजर बनून झाला, अंडर कॅप्टन आला तरी त्याला मेजरच बनणार.
का ते आर्मीचं रेग्युलरमध्ये मिक्स असतो आणि एअरफोर्सचा नेव्हीचा स्टँडर्ड काही वेगळा असतो. त्याच्यामधला फरक कळाला. त्यानंतर लाईफ कळाली. आतमध्ये गेल्याच्या नंतर पगार, पाणी, पेन्शन सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत. फक्त हे करण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी असणं गरजेचं आहे. मेहनत, जिद्द आणि चिकाटी. ह्या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 100% यश मिळवू शकताय. त्यामध्ये शंकाच नाही काही. कारण की ते यश मी आणि माझ्या मुलाने बी केलेलं आहे, म्हणून ते अनुभवाचे बोल म्हणून तुम्हाला सांगतो. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा, मेहनत करा, चिकाटी करा. परत तुम्हाला आमच्याकडून तुम्हाला सगळ्यांना परत शुभेच्छा देतो आणि यश हासिल करा अशा मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सर, माझे 2 शब्द जे मला इथं बोलायसाठी सर लोकांनी संधी दिली, त्यांचं मी सरांचं प्लस दुबे सरांचं एक आभार मानतो आणि थांबतो.